अजून एक थिअरी आहे माझी, की आपल्याला माहिती आहे की कलियुग आता चालू आहे. कलियुगमध्ये कल्की येणार आणि परत सतयुगात नेणार आपल्याला. मग माझी ह्याच्यावरती थिअरी काय आहे की सतयुगमध्ये आपल्याला माहिती आहे की सगळेजण सत्य बोलायचे. देव लोकात होते, असुर लोकात होते. मग त्रेतायुग आलं. त्रेतायुगमध्ये देव आणि असुर एकाच जगावरती आले. त्रेतायुगमध्ये झालं रामायण. म्हणजे राम भारतात होता आणि रावण लंकेत होता. तर ते दोघं वेगवेगळ्या ठिकाणी होते. म्हणजे देव आणि असुर वेगवेगळ्या एकाच भूमीवरती होते, एकाच जगात आले. त्याच्यानंतर धर्म 75%च राहिला. सतयुगमध्ये 100% होता धर्म. त्याच्यानंतर आलं द्वापर युग, जिथं धर्म 50% घसरला. देव आणि असुर एकाच फॅमिलीमध्ये आले. आणि द्वापर युगात झालं महाभारत. महाभारतामध्ये देव आणि असुर म्हणजे एकाच फॅमिलीमध्ये होते, पांडव आणि कौरव. त्याच्यानंतर आपण आलो कलियुगमध्ये आणि आता कल्की येणार आणि सगळं परत आपल्याला सतयुगमध्ये नेणार. तर माझी थिअरी अशी आहे की जसं त्रेतायुगमध्ये राम आला आणि रामाने असुराचा वध केला, रावणाचा. म्हणजे जेव्हा पण धर्म पूर्णपणे कमी होतो त्यावेळी विष्णू कोणता तरी अवतार घेऊन पृथ्वीवरती येतोय आणि बॅलन्स क्रिएट करतोय. मग माझी थिअरी अशी म्हणते की त्रेतायुगात राम आला, द्वापर युगात कृष्ण आला आणि कलियुगामध्ये असं म्हणतात की देव आणि असुर दोन्हीही व्यक्तीच्या आतमध्येच आहेत. म्हणजे आपल्या आतमध्येच देव आणि असुर आहेत. जर का आपल्या आतमध्येच देव आणि असुर असतील तर कल्की आपल्या आतमध्येच यायला पाहिजे. कारण की प्रॉब्लेम जिथं असतोय तिथं विष्णू बॅलन्स क्रिएट करायला येतोय. मग त्रेतायुगमध्ये बॅलन्स क्रिएट करायसाठी विष्णू रामाच्या अवतारात आला. द्वापर युगमध्ये बॅलन्स क्रिएट करायच्यासाठी विष्णू कृष्णाच्या अवतारात आला. आणि कलियुगात बॅलन्स क्रिएट करायचा आहे आपल्याला आपल्या आतमध्ये. देव आणि का तर देव आणि असुर कलियुगमध्ये आपल्या आतमध्येच आहेत. मग जर आपल्या आतमध्येच देव आणि असुर असतील तर कल्की आपल्या आतमध्येच यायला पाहिजे. आपल्या आतच येणार कल्की. आपल्याला आपल्या देव आणि असुर मेंटॅलिटीवरती कल्कीचा अवतार घेऊन बॅलन्स क्रिएट करायचा आहे. आपल्याला व्हायचं आहे कल्की. हेच म्हणजे मला आतापर्यंत यामधून जे समजलंय ते हेच आहे की देव आणि असुर आपल्या आतमध्ये आहेत. आपले थॉट्स आहेत ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह, आणि त्यांचं कॉन्फ्लिक्ट आहे. आपणच काही सिच्युएशन्समध्ये देव असतोय, आपणच काही सिच्युएशन्समध्ये असुर असतोय. ते ऑब्झर्व करून स्वतःला आपल्याला फिगर आउट करायचं आहे की बाबा मी देव जास्त होतोय का असुर जास्त होतोय. आणि देव आणि असुर मधला तो बॅलन्स मेंटेन करता आला पाहिजे आपल्याला. आणि ज्यावेळी सगळ्यांच्या आतमध्ये कल्की येणार, कल्की पुराणमध्ये असं दिलेलं आहे की ज्यावेळी कल्की येणार त्यावेळी सरस्वती नदी परत वाहायला सुरुवात होणार. म्हणजे ज्यावेळी आपल्या आतमध्ये बॅलन्स क्रिएट होणार देव आणि असुरांचा, आपल्या आतमध्ये ज्यावेळी कल्की येणार, असं सगळ्यांच्या आतमध्ये ज्यावेळी कल्की येणार त्यावेळी सरस्वती नदी परत वाहायला सुरुवात होणार. आणि इथं सरस्वती नदी म्हणजे लिटरली सरस्वती नदी नाही वाहणार. सरस्वतीचा अजून एक अर्थ आहे की नॉलेज आणि विजडमची नदी. नॉट नॉलेज बट विजडम. सरस्वती इज विजडम. ज्यावेळी आपला बॅलन्स आपण क्रिएट करणार आणि आपल्या आतमध्ये ती सरस्वतीची नदी सगळ्यांच्या मध्ये फ्लो व्हायला सुरुवात होणार, ज्यावेळी आपण स्वतः सगळे कल्की होणार त्यावेळी ती सरस्वती नदी व्हायला सुरुवात होणार आणि परत सतयुग चालू होणार. आणि हे होणारच. ह्याला किती वर्ष लागतील हे नाही माहिती, पण हे होणार 100%. आणि मला असं वाटतं की ती जी सरस्वती नदी आहे किंवा आपल्या आतमध्ये कल्कीचा अवतार तयार होणे, मला असं वाटतं की आपल्या जे पूर्वजांनी हे जे सनातन हे सांगितलं आहे हे ह्याच्याकडेच सांगते की सगळं सायकल्समध्ये आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग. आणि यालाच कनेक्ट करणारी अजून एक थिअरी आहे की ही सनातन शास्त्र कायम मॅक्रो आणि मायक्रो लेवल दोन्हीवरती चालते.
की आता हे सायकल्समध्ये होते, बरोबर. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर आणि कलियुग. तर हे आपण ज्यावेळी जन्मतोय त्याला सुद्धा हे कनेक्ट होतं आणि आपल्या लाईफ सायकलला पण हे युग्स कनेक्ट होतात. ज्यावेळी आपण जन्मतोय ॲज अ बेबी, आपण पूर्णपणे सतयुगात असतोय, किंवा आपण ज्यावेळी पोटाच्या आतमध्ये असतोय त्यावेळी, पोटाच्या आतमध्ये आपण असतोय त्यावेळी आपण सतयुगात असतोय. ज्यावेळी आपण बाहेर येतोय त्यावेळी आपण त्रेतायुगमध्ये येते, की आपण प्रोटेक्टेड असतोय, पण बाहेरचा आपल्याला, म्हणजे आपण तर प्युअर आहे पण बाहेर असुर आहेत. त्याच्यानंतर द्वापरमध्ये त्यातले काही असुर आपल्या आतमध्ये येतात, बाय कंडिशनिंग, बाय एक्सपिरियन्सेस. आपल्यासोबत काहीतरी घडतंय, मग आपण आपले बिलीफ सिस्टीम बनवतोय की असं झालं म्हणून मी आता, म्हणून हे जग असं आहे. त्यामुळे ते काही गोष्टी, ते संस्कार आपल्यावरती आपल्या एनग्रेन होतात आतमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण बऱ्यापैकी आपल्यात चांगुलपणा पण आहे आणि आपल्यात वाईटपणा पण आहे, म्हणजे कलियुग. म्हणजे आपल्याला फिगर आउट करायचं की आपल्याला आपण स्वतः कुठल्या युगामध्ये आहे. त्यामुळे ते त्या लेवलला पण होते आणि पूर्ण कॉस्मिक स्केलला पण होते, जे सायकल्स आहेत ते. तेव्हा माझी थिअरी अशी सांगते की आपल्या आतमध्ये कल्की येणार, कारण की देव आणि असुर आपल्या आतच आहेत. मग आपल्याला काय करायला पाहिजे, तर आपल्याला कल्की व्हायचं आहे. मग आपल्याला एकच रिसर्च करायचा आहे की मी कल्की कसा होऊ शकतो, आणि ते पण सगळं पुराणांमध्ये दिलेलं आहे. अखंड कल्की पुराण दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्याने सगळं कल्कीच्या बद्दलच सांगितलेलं आहे. आणि ते आपण स्वतःमध्ये कसं इम्प्लिमेंट करू शकतोय हे आपल्याला बघायचं आहे. आणि तरच वसुदैव कुटुंबकम हे खरं होऊ शकतं. प्रत्येकाच्या आतमध्ये कल्की आला पाहिजे. तुम्ही विचार करा. हर हर महादेव.